दिव्यांगाचं नव्हतं, अनाथांची एक लक्षवेधी होती. ते चर्चेला आली नाही कारण प्रशासन ठप्प आहे पूर्ण आणि उत्तरच आलं नाही लक्षवेधीचं. त्याच्यानं ते समोर ढकलल्या गेली. अनाथाचा आपण 1% आरक्षण देण्यामध्ये यश आलेलं आहे. पण अनाथांच्या जे पोरं त्या अनाथालयात राहतं त्यांची काही व्यवस्था होत नाही आहे. आता एखादा अनाथ मुलगा जेव्हा 18 किंवा 22 वर्षाच्या बाहेर जातं तर त्याला राहायला घर नाही आहे, जागा नाही, गाव नाही, त्यानं कुठं राहायचं? एखादी मुलगी जर 22 वर्षानंतर अनाथालयातून बाहेर गेली तर त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि जेथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती व्यवस्था केली पाहिजे. हा आमचा मूळ मुद्दा होता. त्या संदर्भात आपण लक्षवेधी केले होते. अनाथाचं आरक्षण क्लिअर केल्यानंतर आता 22-21 वर्षापर्यंत आपण अनाथालयात ठेवतोय, पण 21व्या वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर जातं तिचा नातेवाईक, जात पात, धर्म, पंथ, कारण तिला गावही माहीत नाही, तिच्या वडिलाचा पत्ता वडीलही माहीत नाही, रस्त्यावर टाकलेलं बाळ असतं आणि त्याला राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता. पण या महिला बाल कल्याणचं दुर्दैव आहे, तिथल्या मंत्र्यांकडून आम्हाला उत्तरच आलं नाही. म्हणजे अनाथासोबत किती अनास्था आहे महिला बाल मंत्र्याची हे इथं दिसून येतं. आता समोर लक्षवेधी ढकलला माहीत पडतं, चर्चेला आले तर मला वाटतं एकदम एवढ्या खासदारांना निलंबन करायचं गरज नव्हतं. ठीक आहे, जे खरोखरच दोषी आहे, काहीतरी त्यांनी गोंधळ केला असेल, पण याच्यामुळं भाजपची भूमिका ही चांगल्या पद्धतीनं जात नाही. मला काळजी आहे. मी भाजपसोबत सरकारमध्ये असल्यामुळं माझ्या मित्रपक्षाची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे. अजून निश्चित आकडेवारी नाही आहे, पण किमान मला वाटतं 1 ते 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत असेल. त्याचा पण सर्वे करून आकडेवारी जाहीर केली पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते काही अजून जाहीर झालं नाही. हां, बरोबर आहे. पण तुम्ही अनाथावर एकही प्रश्न नाही विचारला आणि निवळ ते 130 वाल्याला निलंबित केलं. कुठं विचारला? घ्या सांगा. बरोबर आहे, आमदाराच्या मनातलं खरं तर भाव वेगळे आहे, पक्षाच्या भूमिका अलग आहे. आता आरक्षणात तर पाहिलं का पक्षाची भूमिकाच राहिली नाही. प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे आरक्षणासाठी पक्षाच्या विरोधात आमदार लोक जायला तयार आहे, पण शेतकऱ्यासाठी जायला तयार नाही. हे शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना धोबी पछाड दिली पाहिजे. जाहीर केलं ना, पण मी तेच म्हटलंय का एकूण 40,000 कोटीचे 44,000 कोटी जाहीर केले, पण ते 3 वर्षातले आहे आणि बजेटमध्ये आमचा हिस्सा फक्त 23,000 कोटी आहे. 2.5 लाख 10-20 लाख कर्मचाऱ्यासाठी 2.5 लाख कोटी ते 3 लाख कोटी खर्च होते 5 लाख कोटीपैकी. तर हे कोण आहे यांना एवढा खर्च होत आहे? आम्ही 7 ते 8 कोटी लोक आहे शेतकरी शेतमजूर, त्याला 34,000 कोटीमध्ये होणार कसं? ऐतिहासिक निर्णय म्हणजे काय? गारपीट पडली मदत दिली, हा ऐतिहासिक निर्णय नाही होऊ शकत. ऐतिहासिक निर्णय घेतला होता सरकारनं, महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू केली होती, हा ऐतिहासिक निर्णय. दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं शिंदे साहेबांना, हा ऐतिहासिक निर्णय. शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक निर्णय काय होईल का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये होईल, तो ऐतिहासिक निर्णय होईल. बजेटमध्ये आमचं स्थान वाढवून देऊ. आता कृषीचं बजेटच नाही आहे ना राज्याचं स्वातंत्र्य, मग स्वतंत्र बजेट निर्माण केलं. आम्ही धनंजय मुंडे साहेबांना अपील करतो, त्यांना खास करून विनंती करतो का आपण ज्याप्रमाणे मुंडे फॅमिलीचा वारसा चालवा आणि गोपीनाथजी मुंडे ज्या ताकदीनं हे सगळे प्रश्न घेऊन जायचे, तसं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये झाले पाहिजे. आणि दुसरं असं का बजेटमध्ये कृषी बजेट मांडलं गेलं पाहिजे आणि ते संख्येच्या आधारावर त्याच्यावर तरतूद असली पाहिजे. माझ्या पक्षाचा होणारच ना. कोण होणार? मी होणार. ते आता कसं सांगणार आहे? देवगौडा होऊ शकतं 8 खासदारावर, तर मला काय अपेक्षा ठेवायची नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला लहान पक्ष आहे म्हणजे असं समजता काय? काय होऊ शकतं? असं थोडं राजकारण आहे ते. नाही, मला विचारलंच नाही. आता तुम्ही विचारलं तर आम्ही बोलतोय. मला वाटतं त्याच्यातून मागे जे काही झालं होतं त्याच्यातून निष्पन्न काही झालं नाही. जर देशद्रोही कोणी पण करत असेल, तो हिंदू असू दे का मुसलमान असू, तर त्यांच्यावर त्याला तर मी म्हणतो कलेलोट केला पाहिजे. इव्हन इंडिया गेटवर जाऊन तिथून तोफेनं उडवलं पाहिजे. पण देशद्रोही हे काही जात नाही, हा काही धर्म नाही.
देशद्रोही हा कुठल्या जातीचा धर्माचा असू शकत नाही आणि त्याला धर्माचं लेबल लावायची गरज नाही मला असं वाटतं.